तर नमस्कार, परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आपल्या दास ऑफिसर अकॅडमी मध्ये. अजून कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या. आता आपलं मागचं लेक्चर झालं भूगोलचं आपण अनालिसिस करून सगळं घेतलं होतं. तसंच आपल्याला मी तुम्हाला म्हटलं होतं आपण प्रत्येक विषय व्यवस्थित अनालिसिस करू, स्ट्रॅटेजी बनवू, त्यानुसार तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आता मी हे सगळं कशाच्या भरोशावर बोलतोय? हे सगळं पीवायक्यूच्या भरोशावर बोलतोय. 2018 ते 25 चे पीवायक्यू, 2018 पासून 25 पर्यंत जेवढे पीवायक्यू झाले होते ते सगळे पीवायक्यू मी अनालिसिस केले. काय केले? अनालिसिस केले. इथे एआयचा सुद्धा वापर केला. सगळं अनालिसिस केल्यानंतर मला हे सगळं मिळालं. आता मी जे तुम्हाला सांगणार आहोत ते सगळं मिळालेलं आहे. तर बघा, आता जेव्हा पॉलिटीचा अभ्यास करायचा म्हटलं तर तुम्हाला समजायला पाहिजे पॉलिटीवर प्रश्न किती येतात. तर भाऊ, पॉलिटीवर प्रश्न 15 येतात. मग पॉलिटीमध्ये काय काय येते? तर पॉलिटीमध्ये जर तुम्ही एखादं एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक घेतलं, एवढं मोठं पुस्तक आहे, आता मराठी भाषांतरित झालेलं पुस्तक आहे, तर ते सगळं पुस्तक घेतलं, भरभर वाचायला काढलं, वाचतो म्हटलं तर एवढं मोठं पुस्तक एका वेळेस वाचणं होईल तुमचं, परंतु रिव्हिजन करणं होणार नाही. त्यामुळे तुम्हाला समजलं पाहिजे त्या पुस्तकामधलं मी काय वाचू, तुम्हाला समजलं पाहिजे त्या पुस्तकामधलं काय इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी हे महत्वाचं आहे. त्यासाठी काय महत्वाचं आहे? त्यासाठी हे महत्वाचं आहे अनालिसिस. तुम्हाला समजायला पाहिजे पॉलिटी या विषयावर मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी एमपीसीने कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहे. त्याच्यावरून तुम्हाला कळतं की मला त्या एम लक्ष्मीकांत या पुस्तकामध्ये काय वाचायला पाहिजे. मग आता आम्हाला सुद्धा ते अनालिसिस केल्यानंतर असं कळलं की मूलभूत अधिकार आहे, संसद आहे, घटनात्मक संस्था आहे, राष्ट्रपती राज्यपाल आहे, न्यायपालिका आहे, या सगळा जो क्रम आहे ना वरून खाली आलेला, तर तो सगळा इम्पॉर्टंटच आहे. परंतु हे मूलभूत अधिकार 5 स्टार सर्वाधिक भर दिलेला आहे. आयोगाने सर्वाधिक भर दिला. आयोगाने सर्वाधिक प्रश्न या मूलभूत अधिकारावर विचारलेले आहे. कंपल्सरी पॉलिटी हा विषय म्हणजे फंडामेंटल राईट, मूलभूत हक्क, याला मूलभूत हक्क सुद्धा म्हणतात. तर मूलभूत हक्क, मूलभूत अधिकार यावर प्रश्न विचारल्याशिवाय कम्प्लीटच होत नाही. त्यामुळे मूलभूत अधिकार म्हटलं की म्हणजे पॉलिटी म्हटलं की मूलभूत अधिकार आलंच. तर तशाच पद्धतीनं तर बघा, आपण आता एमपीसी गट क ची पूर्व परीक्षेसाठी स्ट्रॅटेजी बघतोय. प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी बघतोय. त्यामध्ये आपलं राज्यव्यवस्था आहे. तर बघा, या राज्यव्यवस्थामध्ये मूलभूत अधिकार टॉपचा आहे, टॉपिक टॉपचा अत्यंत जास्त भर दिलेला आहे, 5 स्टार. त्याच्यानंतर संसद सुद्धा टॉपचाच टॉपिक आहे. त्याच्यानंतर येते आपला घटनात्मक संस्था, हा सुद्धा टॉपचा टॉपिक आहे. आता मग मी तुम्हाला हे म्हणतो, मग मूलभूत अधिकार म्हणजे काय? तर हे सगळं मी तुम्हाला पुढे पुढे सांगणारच आहोत. तरी मूलभूत अधिकार म्हणजे मूलभूत हक्क, आणि मूलभूत हक्कामध्ये कलम जवळपास 12 ते 35 पर्यंत हे सगळे मूलभूत हक्क आहे. मग संसद मध्ये काय काय येतात? आता जेव्हा मार्च झाला होता, सीजीबी प्रोटेस्ट, विद्यार्थ्यांचा जो प्रोटेस्ट होता तो संपूर्ण संसदेपर्यंत चालून गेला होता. आला शब्द संसद. जेव्हा ट्रेंडिंग मध्ये जो जो विषय असतात ना मित्रांनो, त्यावर हमखास प्रश्न दिसतील तुम्हाला. एमपीसी असो की युपीसी असो, एसएससी असो की कोणतीही घटनात्मक संस्था असो किंवा एखादी संस्था असो, ती काय करते, ट्रेंडिंग मध्ये काय इश्यू आहेत ना त्यावर प्रश्न विचारते. मग ट्रेंडिंग मध्ये तुम्हाला दिसले संसद, तर संसदावर प्रश्न हमखास राहणार. तर संसद विचारणार. संसद सुद्धा यावर सुद्धा जे आपलं एमपीसी आहे त्याने जबरदस्त भर दिलेला आहे, म्हणजे अत्यंत जास्तच भर दिलेला आहे. हे सगळे 3 विषय म्हटलं तर कंटिन्यू राहिलेले आहे. कसे कंटिन्यू? याच्याशिवाय पॉलिटी कंप्लीट झालेलं नाही. घटनात्मक संस्था म्हणजे काय? तर घटनात्मक संस्था म्हणजे आपलं एमपीसी युपीएससी. घटनात्मक संस्था म्हणजे आपलं निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन, तर ते आहे घटनात्मक संस्था. सीबीआय आहेत का? सीबीआय घटनात्मक संस्था नाही. तर हे म्हणजे काय? घटनात्मक संस्था. त्याच्यानंतर काय? राष्ट्रपती राज्यपाल, यावर सुद्धा भर दिलेला 4 स्टार प्रश्न विचारलेलाच आहे. न्यायपालिका, यावर सुद्धा भर दिलेला आहे. त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य 51A, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये किती मूलभूत कर्तव्य आणि ते सुद्धा तुम्हाला सिरीज नुसार, नंबर 1 चं मूलभूत कर्तव्य कोणतं, नंबर 2 चं, 3 चं, हे सगळं तुम्हाला सिरीज नुसार क्रमाने माहिती पाहिजे. तेव्हा तुमचे 13-14 प्रश्न 15 पर्यंत पोरं घेतात. 13-14-15 प्रश्नापर्यंत पोरं मजल मारतात. 15 प्रश्नापैकी टोटल 15 प्रश्न असतात याच्यावर.
त्यामुळे तुम्हाला जर टोटल 15 प्रश्नापैकी 13-14 बरोबर आणायचे असेल, 13-14-15, तर मग अशा पद्धतीने परफेक्ट जिथं करायचं तिथं परफेक्ट, मूलभूत कर्तव्य वाचायचं आहे, अभ्यास करायचा आहे, तुम्हाला परफेक्टच, म्हणजे क्रमानेच तुमच्या सगळे लक्षात आलं पाहिजे, क्रमानेच प्रश्न येत आहे. तुम्हाला कधी कळेल PYQ असल्यावर. त्याच्यानंतर काय मार्गदर्शक तत्वे, हे 36 पासून चालू होतात 51 पर्यंत मार्गदर्शक तत्वे, हे पण अतिशय महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, गट क चा पेपर, पॉलिटिक्सचा विषय स्थानिक स्वराज्य संस्था शिवाय कंप्लीट होणार नाही. हमखास 2 ते 3 प्रश्न यावर असतात. ग्रामीण प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय, पंचायत राज, तर या पंचायत राज म्हणजे काय, तर ग्रामीण प्रशासन, शहरी प्रशासन, म्हणजे 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती, हमखास प्रश्न. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, हमखास प्रश्न. त्यामुळे स्थानिक स्वराज्य सुद्धा बघणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यानंतर इथे घटना दुरुस्ती, त्याच्यानंतर केंद्र व राज्य संबंध, त्याच्यानंतर काय संविधान सभेचा इतिहास. जेव्हा तुम्ही पॉलिटीचं पुस्तक एम लक्ष्मीकांत सरांचं असं काढायला घेतात, अभ्यासायला घेतात ना, तेव्हा तुमचं सुरुवातच तिथून होती. 20, 25, 30, 35 पेज तुम्हाला संविधान सभेचा इतिहास समजण्यासाठीच लागतो, आणि तो याला काय 2 स्टार आहे. महत्वाचा नाही असं म्हणत नाही, यावर हमखास प्रश्न येतातच, परंतु हे सगळे घटक क्रमाने तुम्हाला अगोदर करावे लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला संविधान सभेचा इतिहास. मग आता माझ्यासारख्याने तुम्हाला शिकवायचं झालं तर, शिकवायचं म्हटलं तर इतिहासापासून शिकवेल ना, परंतु इतिहासापासून मी शिकवेल तुम्हाला, परंतु पेपरचा अँगल सांगेल. हा बाबू रे, पाय रे, मूलभूत हक्क महत्वाचा आहे, त्याच्यानंतरच हे महत्वाचं आहे, नाहीतर तू हेच वाचत बसशील, हे सोडून देशील रिव्हिजनच्या वेळेस, तर बिना कामाचं होऊन जाईल. कसं होईल, बिना कामाचं होऊन जाईल. त्यामुळे काय महत्वाचं आहे, हे सगळं वरचं महत्वाचं आहे, त्याच्यानंतर खालचं महत्वाचं आहे. हे सगळे पॉईंट तुमच्या पॉलिटी या विषयामध्ये आले पाहिजे, तर ते सगळे आपण डिटेल बघून घेऊ. तर बघा, मूलभूत अधिकार, यामध्ये काय समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, घटनात्मक उपायांचा हक्क किंवा अधिकार, अजून काय, अजून शोषणाचा म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क, अजून सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, हे सगळे अधिकार या मूलभूत हक्कामध्ये येतात. हे सगळे महत्वाचे आहे. त्याच्यानंतर आता प्रश्न कसे विचारतात, तर बघा प्रश्न असे विचारतात, कोणता अधिकार कधी लागू होतो, कोणत्या परिस्थितीत मर्यादा आहेत, म्हणजे कलम फक्त कलमच माहित असून तुम्हाला आवश्यक नाही, तर त्याच्यावरच्या मर्यादा सुद्धा, वाजवी बंधने, हे सुद्धा तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. कोणता अधिकार लागू होतो, कोणत्या परिस्थितीत मर्यादा येतात, सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय आहे, अशा पद्धतीचे म्हणजे विचार करायला लावणारे, डोक्याला विचार करायला लावणारे सुद्धा प्रश्न प्रत्येक आता परीक्षा ऍडव्हान्स होत आहे, कन्सेप्च्युअल प्रश्न जात आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणता येईल आपल्याला, परिस्थितीनुसार तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, केस स्टडीनुसार प्रश्न विचारणार आहे. तर बघा, कलमाला सुद्धा पकडून प्रश्न विचारतात, डायरेक्ट कलम विचारतात, नाही अशातला भाग नाही, डायरेक्ट कलम विचारतात. परंतु आता खोलवर जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. एखादा प्रश्न तसा टाकून देतो कन्सेप्ट बेस, जोपर्यंत आपल्याला कन्सेप्ट समजत नाही तोपर्यंत आपल्याला तो प्रश्न सोडवता येत नाही. त्यामुळे आपल्याला कन्सेप्ट बेस सुद्धा समजणं गरजेचं आहे, तेव्हाच आपण 13, 14, 15 प्रश्न बरोबर आणण्यापर्यंत जाऊ शकतो. पॉलिटी हा असा विषय आहे मित्रांनो, 13, 14, 15 प्रश्न बरोबर आणू शकतो. मग त्यासाठी आपल्याला हे बारीक बारीक सगळ्या गोष्टी कराव्या लागेल, तेव्हाच आपण ते कटअपच्या पलीकडे जाऊ. एखादा विषय आपला कच्चाच असते, हे सगळे जीएस आणि गणित बुद्धिमत्ता बघताना एखादा विषय हमखास कच्चा असते, तर तो कच्चा विषयाला कच्चा ठेवण्यात काही हरकत नाही. परंतु जो तुम्हाला पक्का करायचा आहे ना मित्रांनो, तर त्याला बिलकुल पक्काच करायचं, पैकीच्या पैकीच मार्क्स आणायचे. राज्यव्यवस्था वाचताय ना, पैकीच्या पैकीसाठी वाचायचं. आता पुढचा टॉपिक आहे संसद. संसद मध्ये आयोगाचा भर असतो, लोकसभा, राज्यसभा, संयुक्त बैठक, धनविधेयक, यावर प्रश्न आलेले आहेत. या धनविधेयकावर प्रश्न आलेले आहेत, राज्यसभेवर प्रश्न आलेले आहे, लोकसभेवर प्रश्न आलेले आहे, संयुक्त बैठक जे बसते त्याच्यावर प्रश्न आलेले आहे. सामान्य विधेयक, जसं धनविधेयकावर आहे तसं सामान्य विधेयकावर सुद्धा प्रश्न आलेले आहे. संसदीय समित्या, ज्या आपल्या म्हणजे संसदमध्ये काही समिती असतात, तर त्या संसदीय समित्यामध्ये अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण, किती सदस्य असतात, कोणत्या कोणत्या सभागृहाचे सदस्य त्यामध्ये समाविष्ट असतात, हे सगळं विचारलं जाते या संसदीय समित्यामध्ये. मग आता बदललेला ट्रेंड कसा आहे मित्रांनो, तर बदललेला ट्रेंड आहे तथ्यात्मक प्रश्न. अगोदर 18 ते 20 विचारत होते. 18 ते 20 मध्ये काय होतं, तथ्यात्मक प्रश्न विचारत होते. तथ्यात्मक म्हणजे काय, फॅक्ट म्हणजे काय, फॅक्ट म्हणजे राष्ट्रपतीला कोणती कलम लागू होते, राष्ट्रपतीचा अधिकार काय, क्षमा मागण्याचा अधिकार कोणाचा होता, राष्ट्रपतीचा.
असे प्रश्न विचारले जात होते. फॅक्ट. आता प्रक्रिया, डायरेक्ट प्रोसेस. आता अधिकार आणि तुलना आधारित प्रश्न असतात. तुलना करतात डायरेक्ट राष्ट्रपतीची पंतप्रधानासोबत, तुलना करणारे प्रश्न एखाद्या संसदीय समितीच्या दुसऱ्या संसदीय समितीसोबत, अशी तुलना करणारे कॅगची तिकडे निवडणूक आयोगासोबत, अशा तुलना करणारे प्रश्न असतात. ठीक आहे. तर हा ट्रेंड वाढलेला आहे, असा ट्रेंड होत आहे. तर बघा पुढचा घटक आहे आपला घटनात्मक संस्था. ज्या निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन, त्याच्याशिवाय आपले इलेक्शन होणारच नाही. इलेक्शन होणार नाही म्हणजे पंतप्रधान येणारच नाही. पंतप्रधान येणार नाही म्हणजे सरकार येणार नाही. सरकार येणार नाही म्हणजे कल्याणकारी योजना येणार नाही. अराजकता राहतील, शासन निर्माण होणार नाही. मग परकीय राज्यांचं आक्रमण होऊ शकते, आर्मी राहू शकते, म्हणजे लोकशाही राहणार नाही. म्हणजे तुमचे आमचे अधिकार गायब होतील. अशा काही पद्धतीचं ते सगळं तिकडं घेऊन जाईल. त्यामुळे आता लोकशाही टिकून ठेवण्यासाठी घटनात्मक संस्था टाकलेली आहे. तर याच घटनात्मक संस्थेवर आतापर्यंत वारंवार प्रश्न विचारलेले आहे. तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन, त्याच्यानंतर वित्त आयोग, त्याच्यानंतर काय युपीएससी, एमपीएससी, त्याच्यानंतर कॅग जे आपलं लेखापरीक्षण करते ते, त्याच्यानंतर महान्यायवादी, हा सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. हे सगळे घटनात्मक संस्था आपल्याला बघणं गरजेचं आहे. याच्यावर हमखास 1 ते 2 प्रश्न. त्याच्यानंतर आयोगाचा भर, स्थापना, अधिकार, या सगळ्या याच्यावर स्थापना, अधिकार, घटनात्मक दर्जा आणि कार्य अशा पद्धतीने बदललेला दिसतो. ठीक आहे. पुढचं बघा राष्ट्रपती आणि राज्यपाल आयोगाचा भर. आता राष्ट्रपती राज्यपाल विचारायचं झालं तर नियुक्ती विचारतात. म्हणजे कोणाकोणाची नियुक्ती राज्यपाल करतं, कोणाकोणाची नियुक्ती राष्ट्रपती करतो ते. त्याच्यानंतर राष्ट्रपतीचे अधिकार, राज्यपालाचे अधिकार हे सगळे विचारले जातात. त्याच्यानंतर अध्यादेश विचारला जातो. म्हणजे वट हुकूम म्हणजे कायदा जर समजा दोन्ही सभागृह चालू नसेल तर ते वट हुकूम करतात. म्हणजे काय तर अध्यादेश. नंतर काय क्षमादान करण्याचा अधिकार राष्ट्रपतीचा जो आहे तो. त्याच्यानंतर विवेकाधिकार, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे जर राष्ट्रपती राज्यपाल आला तर. ठीक आहे. आता प्रश्न बहुतेक वेळा तुलना स्वरूपात विचारले जातात. म्हणजे तुलना स्वरूपात म्हणजे काय, आता मी तुम्हाला सांगितलं, राज्यपाल राष्ट्रपतीची तुलना केली, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आता न्यायपालिका, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, न्यायिक पुनर्विलोकन, जनहित याचिका आणि मूलभूत रचना सिद्धांत, अशावर प्रश्न गेलेले आहेत जर न्यायपालिकेवर प्रश्न विचारले असेल तर. ठीक आहे. पुढचं बघा राज्याचे मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय, डीपीएसपी जे म्हणतो ते, मूलभूत कर्तव्ये 51A मध्ये जे दिलेले आहेत ते. तर हे सगळं आतापर्यंत विचारात आलेलं आहे 2018 ते 25 पर्यंत. पुढचे पण प्रश्न असेच राहतील कारण विचारात आलेला आहे ना आतापर्यंत. त्यामुळे हाच दर्जा पुढे जातील. याच्यापेक्षा थोडा अडव्हान्स होत जातील तर मी तेच अडव्हान्स मधले कसे प्रश्न राहतील ते सगळं तुम्हाला सांगत आहोत. 42वी घटना दुरुस्ती, मूलभूत कर्तव्ये आणि डीपीएसपी फंडामेंटल राईट मधील फरक, हे सगळे अशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. जर राज्याचे मार्गदर्शक तत्वे विचारले असेल तर, म्हणजे विचारलेच आहे. जर हे आलं तर अशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहे असं माझा सांगण्याचा अर्थ आहे. ठीक आहे. तर बघा पुढे स्थानिक स्वराज्य संस्था. आता स्थानिक स्वराज्य संस्थाशिवाय मी काय म्हटलं, गट क चा पॉलिटीचा पेपर कंप्लीट होणार नाही. मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे सगळे येतात. 73वी घटना दुरुस्ती येतात, 74वी घटना दुरुस्ती, ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगर परिषद, ह्या सगळ्या संस्था ज्या स्थानिक लेवलला कारभार करतात तर त्या सगळ्या येतात. त्यामुळे हे सुद्धा महत्वाचं आहे. आरामात 2-3 प्रश्न, मी तुम्हाला काय म्हटलं 15 प्रश्न आहेत ना, तर याच्यात 2-3 प्रश्न याच्यावर हमखास राहतील. किती? 2-3. म्हणजे 2-3 म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल का सर 2-3च का? अरे बाबा नो, एक प्रश्न मिळून तुमचा रिझल्ट येते. हे 2 ते 3 मिनिमम, काय म्हणतोय, मिनिमम प्रश्न या घटकावर राहतील. मिनिमम, याच्यापेक्षा जास्त राहतील पण मिनिमम इकडे एवढे राहतीलच. ठीक आहे. पुढे बघा, पुढे आता घटना दुरुस्ती आहे. तर या घटना दुरुस्तीवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहे. मग 42वी घटना दुरुस्ती, 44वी, 52वी, 61वी, 73वी, 74वी, 86वी, 101वी, या सगळ्या घटना दुरुस्तीवर आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहे. याच्यावरच पुढे पण विचारणार. ट्रेंड आहे मित्रांनो, ट्रेंडिंग मध्ये माहिती आहे ना आपल्याला, जे चालू असेल त्याच्याच मागे आपण लागत असतो. त्यामुळे ट्रेंडिंग मध्ये आहे. आता मग प्रश्न विचारण्याचा बदलता ट्रेंड आता परत एकदा बघून घेऊ. बघा प्रश्न विचारण्याचा बदलता ट्रेंड कसा आहे.
18 ते 20 थेट तथ्यात्मक प्रश्न होते. थेट तथ्यात्मक म्हणजे तुम्हाला कलमा अशा सगळ्या गोष्टी म्हणजे डायरेक्ट असंच, म्हणजे महाराष्ट्राची राजधानी काय मुंबई, महाराष्ट्राची उपराजधानी काय नागपूर, अशा पद्धतीचे प्रश्न होते तथ्यात्मक. परंतु आता कलमावर आधारित प्रश्न होते आणि तथ्यात्मक म्हणजे कलमावर आधारित आणि असेच. जसं आता मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्राची उपराजधानी म्हणजे काय, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती, नागपूर, अशा पद्धतीचे. तर ठीक आहे, हे झालं तथ्यात्मक आणि कलमावर आधारित 18 ते 20 पर्यंतचे जेवढे पेपर आहेत त्या सगळ्या पेपरमध्ये 21 पासून चालू झालं 23 पर्यंत संकल्पनात्मक, कन्सेप्ट बेस, तुलना आधारित प्रश्न वाढत आहे. आता तुलना आधारित प्रश्न वाढत आहे. मग आपल्याला माहिती आहे का 24-25 चे जर पेपर बघितले आपण, स्टेटमेंट बेस म्हणजे काय, विधानात्मक. विधान म्हणजे तुम्हाला सांगितलं मी, विधानात्मक विधान दिलेले असतात. एक विधान, दुसरं विधान. हे विधान समजा एक विधान दिलंय, दुसरं विधान दिलं, मग खाली पर्याय असतात. पहिलंच विधान बरोबर, दुसरंच विधान बरोबर, दोन्ही विधान बरोबर, दोन्ही चूक, असे पर्याय असतात. नंतर काय, योग्य जोड्या लावा, अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. मी तुम्हाला काल सांगितलं होतं भूगोलवर अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्याचा ट्रेंड वाढत चाललेला आहे. त्यामुळे तुम्हाला तशा पद्धतीनं आपलं डोकं ठेवून प्रश्न बघत बघत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर हे सगळं आपण आपल्या बॅचमध्ये घेतच आहोत मित्रांनो. हे सगळं आपण आपल्या बॅचमध्ये घेतच आहोत. आता बॅचचा विषय आला, तुम्ही तुम्हाला एकदा बॅचचा पोस्टर सुद्धा दाखवून देतो. मग असं व्हायला नको, मास्तर एवढा सांगतोय, मास्तरची एखादी बॅच आहेत का, असा तुम्हाला प्रश्न मनातल्या मनात येते. मग त्या प्रश्नावर आपलं हे उत्तर आहे की मित्रांनो, ही आपली बॅच आहे, ही आपली टीम आहे. अजून ओंकार सर इथे आले नाही, ओंकार सर आहेत. तर ही सगळी टीम तुमच्या गट क चा कट ऑफ पार करण्यासाठी लावलेली आहे. सगळे महाराष्ट्रातील धुरंधर आहेत, खतरनाक लोक आहेत. तुमचा कट ऑफ त्यांच्या वर्गामध्ये जर 50 विद्यार्थी असेल तर 40 विद्यार्थ्याचा रिझल्ट आणतात ते. 40 विद्यार्थ्याचा. आमचा अतुल सर, शेखर सर, वैशाली मॅडम, भुवनेश्वरी मॅडम, जबरदस्त जबरदस्त फॅकल्टी लावलेली आहे. हे सगळं तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आहे, पीडीएफ आहे, आपले टेस्ट सिरीज आहे, सगळे प्रश्नसंच आहे, वैयक्तिक तुम्ही बोलू शकतात, मेंटरशिप आहे, या सगळ्या गोष्टी इथं लावलेल्या आहे. 28 तारखेपासून बॅच चालू झाली आहे. बॅचची फीस फक्त 1499 आहे. किती आहे? 1499. अतिशय कमी फीज मध्ये आपण महाराष्ट्रात आता कसं ऍक्च्युअली किती फीज आहे तुम्हाला माहिती आहे. फीज आपल्या 3000 4000 पर्यंत फीज जाऊन पोहोचलेली आहे. परंतु दास ऑफिसर अकॅडमीची फीज किती? 1499. किती आहे मित्रांनो? 1499. फक्त 1499 फीज आहे. त्यासाठी तुम्ही दास ऑफिसर अकॅडमीचं हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. तिथं तुम्हाला एमपीसी गट क पूर्व परीक्षा ही बॅच दिसेल. ज्यांना तलाठी व्हायचं आहे ना, अगोदर पूर्व परीक्षा काढायला लागेल. मग पूर्व परीक्षा काढायचं असलं तर काय करायचं, ही बॅच बघायची. वाटलं असेल पैसे तुमच्याजवळ लाडकी बहिणीचे 1500 रुपये तर लावू शकता. ज्यांना वाटते मला तलाठी व्हायचं आहे, ज्यांना वाटते मला क्लर्क व्हायचं आहे, ज्यांना वाटते मला कृषी सेवक व्हायचंय, ग्रामसेवक व्हायचंय, अजून तरी ग्रामसेवक गेली ना एमपीसी मध्ये, परंतु सध्या चर्चा आहे. पशुधन पर्यवेक्षक व्हायचं आहे अशांनी लावू शकता. सिरियसली अभ्यास करायचा असेल तर. ठीक आहे, हे झालं बॅच बद्दल. आपण आपल्या मेन कामाकडे वळू. अगोदर मेन काम कोणतं आपलं? आपले टेलिग्राम चॅनल पण आहे. खाली मोर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळे टेलिग्राम चॅनलची लिंक, ऍप्लिकेशनची लिंक, सगळे लिंक मिळून जातील. डायरेक्ट तिथं क्लिक केलं का चालले तुम्ही तिकडं. ठीक आहे, बघा आता पुढचा ट्रेंड तुम्हाला सांगितला. आता आयोगाचा सर्वाधिक आवडणारे प्रश्न कोणते आहे? तर 2 विधानं, 4 विधानं, योग्य जोड्या. कोणतं विधान अयोग्य आहे? अधिकार प्लस संस्था, संस्था प्लस कार्य, घटनात्मक दुरुस्ती म्हणजे घटना दुरुस्ती प्लस परिणाम, अशा पद्धतीचा प्रश्न आयोग विचारत आहे. मग आता तुम्ही विद्यार्थी म्हणून तुम्ही अभ्यास कशा पद्धतीने करायला पाहिजेत? मग तुम्ही विद्यार्थी म्हणून सर्वाधिक मूलभूत अधिकाराला भर द्यायला पाहिजेत. त्याच्यानंतर संसदेला भर द्यायला पाहिजेत. त्याच्यानंतर घटनात्मक संस्था, त्याच्यानंतर राष्ट्रपती, न्यायपालिका, त्याच्यानंतर डीपीएसपी, त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य, त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि घटना दुरुस्ती, त्याच्यानंतर संविधान सभा किंवा इतिहास, अशा पद्धतीने तुम्ही भर द्यायला पाहिजे. आता काही नवीन असेल तर तुम्ही इकडून जाऊ शकता, ना अशातला भाग नाही. तुम्ही इतिहास बघू शकता, संविधान सभा बघू शकता, तिकडून जाऊ शकता. किंवा जे जुने आहेत ना, डायरेक्ट असं इकडूनच जा. आता जुन्यावाल्यांनी इकडूनच जा. मला प्रश्न कमवायचे आहे, नाही की मला नॉलेज घ्यायचं आहे. नॉलेज घ्यायचं असेल तर तुम्हाला ते बिलकुल पीएचडी करत बसा तिकडे जाऊन. क्वालिटी घ्या, एक पुस्तक मस्त वेगवेगळे ते बसूचं पुस्तक वापरा.
अजून कोणते कोणते भरपूर पुस्तक आहे. एखाद्याला जर ऑप्शनल विषय घ्यायचा असेल एमपीएससी मध्ये तर मग तुम्हाला पीएचडी केल्यासारखं होऊन जाते. तसं करत बसा. परंतु इथं तसं जमत नाही. प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला तेवढेच मार्क्स मिळाले पाहिजे जेवढे तुम्हाला कट ऑफला पाहिजे. मग पाहिजेत ना पॉलिटीमध्ये 14-15 मार्क्स, तर अशा पद्धतीने अभ्यास करा. अशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थी म्हणून बघायला पाहिजे. ठीक आहे, पुढे बघा. आता विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची दिशा, मी हे सगळं इथं तसंच पहिलं काय वाचायचं नंतर काय वाचायचं पहिलं दुसऱ्यापासून चालू केलं तर तसंच आहे ते. आता राज्यव्यवस्था विषयाचा अंतिम निष्कर्ष काय आहे सांगू तुम्हाला. बघा, तुम्हाला काय करायचं अभ्यास करताना तुलनात्मक विश्लेषण करायचं. तुलनात्मक. दोन घटनात्मक संस्था आहे, कॅग आहे, निवडणूक आयोग आहे, त्याच्यामध्ये तुलना करायची. कलमामध्ये तुलना करायची. डीपीएसपी आहे, मूलभूत हक्क आहे, त्याच्यामध्ये तुलना करायची. मूलभूत हक्क आहे, अधिकार तुमचे काय म्हणतात कर्तव्य आहे, त्याच्यामध्ये तुलना करायची. कोणत्या कलमाने काय दिलं, कोणत्या कलमाने काय दिलं, संसद कशी चालते, आपली विधिमंडळ कसं चालते, असं तुम्हाला तुलना करायचं आहे. त्याच्या कलमा कोणत्या, विधिमंडळाच्या कलमा कोणत्या आहे, असे तुलनात्मक पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. तुलनात्मक पद्धतीनं विश्लेषण करायचं आहे तुम्हाला. आणि ह्याच तुलनात्मक पद्धतीनं आपण विश्लेषण करून तुम्हाला दिलेलं आहे, तर ते आपल्याला हे सगळं समजलेलं आहे. आता तुम्हाला जर अभ्यास करायचा असला तर तुम्हाला काय घटनात्मक संकल्पना समजल्या आहेत का याची चाचणी घेता येतो. आयुक्त घेणारच आहे, पण तुम्हाला स्वतःला अगोदर घ्यायची आहे. केवळ कलमे किंवा घटना दुरुस्त्या पाठ करून गुण मिळत नाही, तर मूलभूत अधिकार, संसद, घटनात्मक संस्था, न्यायपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था या 5 विभागावर मजबूत पकड असल्यास राज्यव्यवस्था विषयातील बहुतांश प्रश्न आत्मविश्वासाने सोडविता येतात. हा याचा अंतिम निष्कर्ष आहे. त्यामुळे तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीचे पाहिजे, तर प्रश्न एमपीएससी जशा पद्धतीने विचारते तशाच पद्धतीने पाहिजे. आपण टेस्ट सुद्धा घेणार आहोत. प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला टेस्ट मिळणार आहे. रोज 3-4 लेक्चर आरामात होतील. ठीक आहे, तर ते हे सगळं ठीक आहे आपलं. परत आपलं पुढचं लेक्चर लगेच येतील. ठीक आहे, थांबू आता मग.